तर फ्रेंड्स मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग्समध्ये. तर तुम्ही बघू शकता, जय महाराष्ट्र. आज मी काय काय केलं ते तुम्हाला मी सगळं दाखवणार. तर चला आज आपण जाऊ साईडवरून सुरुवात करतो. साईडवरून जाऊन आपण काय केलं ते बघूया. हे बघा, आता मी साईडवर गेलो आहो. साईडवर गेल्यानंतर त्या दिवशी बांधला होता आपण जुगाड बांधला होता. तर जुगाड बांधण्यामध्ये खूप गेला होता टाईम. हे बघा किती जबरदस्त जुगाड आहे. पूर्ण 22 फूट आहे, खालपासून तर वरपर्यंत 22 फूट बांधलेला आहे जुगाड बांधला आहे. तर हे काहीतरी आपल्याला दिसून येत आहे. तिथं वाटलं चॅनल बांधलं आहे तेव्हा असं वाटून राहिलं, कारण की ते करायचं आहे POP हॉलमध्ये. हे बघा, खिडकीतून तुम्ही बघू शकता भाऊ दिसून राहिले. भाऊ काय म्हणते माहीत नाही. आता भाऊनं बोलवलं होतं मला, पाहून घे म्हणे तू काय काम झालं आहे काय नाही झालं आहे म्हणे. तर आता आपण जाणार आहे वरत. हे बघा, हे जिन्याच्या आपण वरत जाणार आहोत. खूप वेगळंच घर बांधलं आहे, पूर्ण मुंबई पॅटर्न, कारण आपलं वर्धेकर आहे आपण. तर त्यानंतर आपण आलो डायरेक्ट घराकडं आलो होतो. मी थोडा बोर होतो थोडा मॅच खेळलो आलोक तेजससोबत. आलोक तेजसला खूप मी खेळत होतो आणि त्यांना बॅटिंगच नाही भेटत होती. मग हे बघा, हे बॅट आहे आलोकची. मग स्टाईल बघा किती जबरदस्त खेळो, कारण लहानपणी बहुत क्रिकेट खेळो मी. मग त्याच्यानंतर अचानकच काय झालं, तिथं आला होता बुलडोझर आला होता. तर आम्ही खेळणं बंद केलं होतं. बाबा पाहत होतं तिकडं काहीतरी आहे. तर मग एखादं मी बुलडोझर आलो होतं. तर बुलडोझरचं चालू काय होतं ते पाहत होतं. खूप लोक जमा झाले होते इथं. काय झालं काय नाही खूप पाहायला. मग तिथं पाहत होता, अचानक झाडं वगैरे तोडत होता बुलडोझर, गड्डा खोदत होता. आणि गड्डा कायचा आहे ते पण नाही माहिती होतं. तर मग अचानक माहिती झालं मला. हे बघा, झाडं खूप तोडत होता तो. हे बघा, खूप रस्ता वगैरे साफ केला त्यानं, कचरा वगैरे साफ केला. मग तो गड्डा खोदतो. मग मला नंतर माहीत झालं का ह्या गड्डा कायचा ना कायचा इम्पॉर्टंट आहे, काहून तरी खोदून राहिला ते. मग ते होतं माझ्या घरासमोरच आहे तो गड्डा. हे बघा किती लोक पाहत आहे. बघा झाडं वगैरे कसा होता तो. बघा गड्डा. JCBने पहिले एका माणसाने म्हणलं होतं, म्हणते त्याने 10,000 म्हणलं होतं. JCBने 1 तासामध्ये खोदून पूर्ण ओके करून दिला होता. तर तुम्हाला मी लास्टमध्ये नक्की सांगणार आहे का हा गड्डा कशासाठी होता आणि काहून होता, किती खोल होता. हे बघा, गड्ड्यामध्ये लागलं होतं पाणी. तर मजाच आली होती. तर तुम्हाला वाटत असेल काही पाण्यासाठी खोदला होता, पण तसं काहीच नाही मित्रांनो. कारण की ह्या गड्डा खोदला होता त्यांना एका सिक्रेट कामासाठी. आणि ते सिक्रेट काम तुम्हाला मी ते पण सांगणार आहे. लास्टच्या व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला नक्की सांगणार आहे का तो गड्डा काहून खोदला होता आणि कशासाठी खोदला होता. हे बघा किती खोल चालला होता गड्डा. मस्त पटापट खोदत होता. खोदून म्हणजे पूर्ण माती जमा झाली होती. पूर्ण येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला होता मित्रांनो. हे बघा, आता पाणी तर लय लागलं होतं. आता ते काही टायमामध्ये फुल भरून जाईल, पण तेवढ्या टायमापर्यंत आपण राहणार नाही आहो, कारण की तुम्ही माझ्यासाठी थांबणार नाही. एवढं पायता का किती होणार. बघा आत्ताच किती पायता किती पाणी भरलं आहे. बघा खूप पाणी झालं आहे ना त्याच्यात. मग आता त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी ह्या गड्डा कायसाठी. तर हा गड्डा होता, मी विचारलं दोघा चौघाले. तर तो काय म्हणे, हा गड्डा खोदला आहे म्हणे संडाससाठी. कारण की तिथं बनवत आहे आता संडास बनवत आहे. तर त्याच्या कारण गड्डा खोदला होता. कारण की मिस्त्र्याने जे माणसं जे खोदणार आहे त्यांनी विचारलं 10,000 म्हणे. त्या कारण त्यानं JCB बोलवलं होतं. मग मला स्पष्ट झालं. मग भेण्याचं काही बात नव्हती. मग मी स्वतःच हसत होतो. काही पागलपणा काय म्हणलं साला. मला वाटलं काय कुणाचं घरच तोडायला आलं, पण तसं काही झालंच नाही. मग नंतर मी विचार केला, मग जाऊ दे म्हणलं. मग तिकून जाणार होता. आज मी संध्याकाळचा प्लॅन वेगळा होता. हे बघा, तुम्ही आलो तो नंतर आम्ही मोमोज खायला आलो होतो. तो भाऊ जागेवर होते नव्हते. तर आलोक तेजस आणि मी खूप परेशान झालो होतो, कारण मला लागली होती खूप भूक आणि आलोक तेजसला पण भूक लागली होती. तर मी बघा डोकं पण खाजवत होतो. आणि ते मोमोजवाले दादा मग आले होते. मग ते ऑर्डर घेत होते. मग मी ऑर्डर वगैरे दिला होता, पण तो म्हणे थोडा टाईम लागेल म्हणे, कारण की मंचुरियन पहिलेच खूप ऑर्डर आहे म्हणे. तुम्ही खूप आले म्हणे लेट. तर मी भाऊ म्हणलं चालतं म्हणलं. मग थोडं मला असं वाटलं का थोडं बँड वाजवून घ्यावं. थोडं मी बँड वाजवलं आणि तेजस हसत होता मग बँडवर. ह्या बी पागलच पोट्ट आहे बघा, 2 दातं कसे दिसत आहे त्याचे. मग ते झालं. मग त्याच्या पुढे गेलो आम्ही. त्याला म्हणलं ह्या खूप स्टाईल मारत होता. मग ते बघा कॅन आली होती थंड पाण्याची, कारण ती चली होती पाणी खतम. मी म्हणलं होतं भाऊ पाणी पाहिजे, तर त्या भाऊनं बोललो तुरंत कॅन बोललो होते. मग ते कॅन वगैरे शिफ्ट केलं. मग मी वाट पाहता खूप थकलो होतो. मग हे बघा 200 रुपये घेतले होते मी, कारण की 200 रुपये द्यायचे होते 2 मोमोज, कारण 100 रुपयात 6 येते. एकदम खतरनाक कुरकुरे मोमोज लागते इथं. तुम्ही पण खाऊन बघ जा. हे कुठे आहे तुम्हाला मी नक्की सांगतो आखरीमध्ये. तर हे मोमोज भेटते आपल्याला बोरगाव एरियामध्ये. ते आता थोडं विसरलं, तुम्ही जाऊन चेक कर जा. बोरगाव एरियामध्ये आहे सुपर मोमोज, मोमोज नाव आहे. बहुत खतरनाक लागते. अख्ख्या वर्धात मी खाल्ले नाही कधी, कारण की बहुत सुपर लागते. तुम्ही पण जाऊन बघा मित्रांनो, खूप चांगले मोमोज वगैरे आले खाल्ले आम्ही, खूप जबरदस्त वाटत होते. तेजस तर मग मजानं खात होता खतरनाक, पण आलोक चालू होतं जीवावर. मग त्याच्यानंतर गेलो आम्ही तिकडं रस प्यायला. तर रस प्यायला त्याची उलटीच कामं करत होता. तर लोक पाहून त्याला हसत होते आणि मी पण बहुत खतरनाक हसत होतो. असं झालं. मग ते जाऊन तो भाऊ म्हणे कसं करते म्हणे हे पोट्ट. मग तिथून गेलो पेट्रोल भरायला. मग पेट्रोल घाला होता खतम. आखरी म्हणलं आता पेट्रोल भरतो म्हणलं. असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू मित्रांनो. जय महाराष्ट्र.